वर सतत 1000 वर्षापासून शेंदूर लावला जातो. पण या शेंदुराला इतका कडकपणा कसा येतो? या व्हिडिओमध्ये आपण याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नाशिक जिल्ह्यातील वणी तालुक्यात सप्तशृंगी देवीचे शक्तिपीठ आहे. सप्तशृंगी देवीची मूर्ती ही पारंपरिक देवी मूर्तीपेक्षा वेगळी असून तिचे स्वरूप अत्यंत मोहक आणि अद्भुत आहे. मूर्ती मातीपासून तयार केली नसून हरसेंद्र पद्धतीने खडकामधून कोरलेली आहे. त्यामुळे मूर्तीला नैसर्गिक आकर्षण प्राप्त झाले आहे. मूर्तीवर सतत शेंदूर लावण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. स्थानिक श्रद्धेनुसार नदीतील पाण्यातील चुंबकीय व रासायनिक घटकामुळे मूर्तीवर लावलेला शेंदूर अधिक कडक बनतो. त्यामुळे मूर्तीचे स्वरूप बदलत नाही तर अधिक मजबूत होते. आयुर्वेदानुसारही शेंदूरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. मूर्तीवर लावलेल्या शेंदुरामध्ये नैसर्गिक रासायन प्रक्रिया होत राहते आणि त्यामुळे मूर्ती अजून टिकाऊ राहते. मूर्तीभोवती केलेले कवच, पोखरीसारख्या जागा आणि त्यातील सूक्ष्म बांधकामे पाहिल्यानंतर या स्थळांचे पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व अधिक ठळकपणे जाणवते. देवी सप्तशृंगीला नवरात्रीत 9व्या रूपाने पूजले जाते. सप्तशती ग्रंथांमध्येही देवीचे 9 रूप वर्णन केले आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी गडाला विशेष महत्त्व आहे. देवी सप्तशृंगीच्या या पवित्र दर्शनाने आपणासही आशीर्वाद लाभो हीच प्रार्थना. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.